हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। तन से मन से धन से, तन मन धन जीवन से, तन से मन से धन से, तन मन धन जीवन से। हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। आराधन करे राष्ट्र आराधन, करे राष्ट्र आराधन, करे राष्ट्र। जननी जन्मभूमि मा विराट रूपधारिणी, जननी जन्मभूमि मा विराट रूपधारिणी। शतसहस्र नमत शीश रक्ष रक्षमानिनी, जननी जन्मभूमि मा विराट रूपधारिणी। शतसहस्र नमत शीश रक्ष रक्षमानिनी। जयतु जयतु जय दुर्जट अनुजवंशनाशिनी, कोटि कोटि आर्तनाद क्लेश तापहारिणी। साधक तप साध्य करत कोटिवर प्रदायिनी, कोटिवर प्रदायिनी। जननी जन्मभूमि मा विराट रूपधारिणी। शतसहस्र नमत शीश रक्ष रक्षमानिनी। हिमगिरि तव शुभ्र मुकुट गंग स्तोत्रवाहिनी, विंध्यभाल कटिशोभित रूप मनोहारिणी। रत्नाकर पदवंदित कमलदल विहारिणी, कमलदल विहारिणी। जननी जन्मभूमि मा विराट रूपधारिणी। शतसहस्र नमत शीश रक्ष रक्षमानिनी। सौम्यमूर्ति प्रखर कीर्ति विश्वबंध स्वामिनी, शंख चक्र ध्वज पद्म प्रतीक रूप शोभिनी। सस्य श्याम सुख विराम दिव्य शक्तिदायिनी, दिव्य शक्तिदायिनी। जननी जन्मभूमि मा विराट रूपधारिणी। शतसहस्र नमत शीश रक्ष रक्षमानिनी, जननी जन्मभूमि मा विराट रूपधारिणी। शतसहस्र नमत शीश रक्ष रक्षमानिनी, रक्ष रक्षमानिनी, रक्ष रक्षमानिनी। नमस्कार. आज जिजाबाईंची आज पुण्यतिथी आहे. तसं पाहिलं तर आज झाशीच्या राणीची पण पुण्यतिथी आहे. पण आज आपण जिजाबाईवरती बोलणार आहोत आणि मी थोडक्यात अगदी 5 मिनिटामध्ये मला सांगितलं बोलायला, त्यामुळे 5 मिनिटात बोलणार आहे. वास्तविक जिजाबाईंचं चरित्र एवढं मोठं आहे, सांगण्यासारखं आहे की ते 5 मिनिटात आवडणं मोठं कठीण आहे. आणि म्हणून जिजाबाईंचे अनेक गुण होते. त्या शूर होत्या, त्या चतुर होत्या, त्या राजकारणी होत्या आणि त्या माता होत्या. आणि राष्ट्रसेविका समितीने मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे 3 आदर्श मानले. त्यापैकी मातृत्व म्हणजे जिजाबाई, कर्तृत्व म्हणजे अहिल्याबाई आणि नेतृत्व म्हणजे राणी लक्ष्मीबाई. आज जिजाबाईंच्याबद्दल मी म्हटलं असतं अनेक गुणसंपन्न अशी ही आहे, पण तिच्याबद्दल मी एकच गुण सांगणार आहे आणि तो म्हणजे मातृत्व. मातृत्व ही माया करणारी आई असते, ती मुलाचे लाड करणारी आई असते, ती मुलाला शिकवणारी पण आई असते आणि तिने काही वेळेला कठोर पण व्हावं लागतं. आणि म्हणून तिचा एक उदाहरण मी जिजाबाईच्या जीवनात देणार आहे की लाल महालामध्ये नवरात्र उत्सव रचलेला होता आणि त्यावेळेला शाहीर पोवाडा गात होता राणी पद्मिनीचा. राजपूत राणी पद्मिनी अत्यंत सुंदर होती आणि तिच्या अभिलाषेने अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. त्याच्या आधी शाहीराने जे वर्णन केलं ते असं आहे की अनेक स्त्रिया पळवल्या, येताना त्यांनी अनेक देश उद्ध्वस्त केले, आपल्या देशातले अनेक प्रदेश उद्ध्वस्त केले आणि शेवटी पद्मिनीच्या रूपाच्या अभिलेषाने तो इथे झळकला. पोवाडा रंगात आलेला होता.
त्याने हे सगळं वर्णन केलं होतं की अल्लाउद्दीन कसा स्त्रियांच्यावरती अत्याचार करतो, किती आपल्या लोकांना छळतो आहे. आणि हे सगळं वर्णन ऐकता ऐकता बाल शिवाजी 8 वर्षाचं वय आणि त्याच्या अतिशय मनामध्ये एक प्रकारची कीड कल्लोळ राहिला आणि तो उभा राहिला आणि जायला निघाला. जिजाबाईंनी त्याचे हात धरले आणि त्या म्हणाल्या, शिवबा कुठे चाललास आणि का चालला? तो म्हणाला, मातोश्री मला हे ऐकवते, हे अत्यंत क्लेशदायक आणि दुःखकारक आहे, मला हे ऐकवत नाही. त्यावेळी त्या म्हणाल्या, जिजाबाई म्हणाल्या, थांब शिवबा थांब, जातोस कुठे ते सांग. ही आज उद्याची ना कथा, ही युगायुगांची व्यथा. आणि हे जिजाबाईंनी सांगून त्यानं तिथे थांबवलं, खाली बसवलं आणि सांगितलं, हा सगळा पोवाडा तुला ऐकलं पाहिजे. त्याचं कारण हे जर तू ऐकलं नाहीस तर तू खरा प्रजा पालक, प्रजा आईचं दक्ष, स्त्रियांचं पालन पोषण नवीन केवळ तर त्यांचं रक्षण करणाऱ्या एक प्रजेचं रक्षण करता आहेस आणि म्हणून तुला हे आत्ता ऐकलंच पाहिजे. आणि शिवाजीला थांबवलं. शिवाजी महाराज परत मातृआज्ञेचं पालन करून खाली बसले. अशी ही एक इतिहासातली कथा आहे. ही कथा सांगण्याचं कारण असं आहे, आज आपण आपल्याकडे बघूया. बालमंदिरात जाणाऱ्या मुलाचं सुद्धा इतकं कौतुक करतो, कौतुक करायला हरकत नाही, कारण आयुष्य कौतुक करतो. पण मुलाचं कौतुक कुठपर्यंत आणि कोणत्या गोष्टीचं करायचं ह्याचं भान ठेवलं पाहिजे. मुलाला आपल्याला कणखर बनवायचे, तो अगदी हळवा आहे हो, त्याला अगदी काही जरा काही झालं की अगदी वाईट वाटतं. सिनेमा आणखी हे बघताना असा प्रसंग आला तर माझा बाबा अगदी रडतो वगैरे, हे असलं कौतुक करण्याची गरज नाही. कारण मुलाला निडर बनवायला पाहिजे, मुलाला खंबीर बनवायला पाहिजे. आलेल्या संकटाला तोंड देऊन आपण पुढे जायला शिकलं पाहिजे. आणि ह्याला खरे अर्थ आहे. आमची आजची आई, आपण थोडस सगळ्याच आया असतील असं नाही मला म्हणायचं, पण अशी आई निर्माण व्हायला पाहिजे जिजाबाईंच्या सारखी. ती राजकारणातही सल्ला देते. ती शूरवीर शिवाजी महाराज जेव्हा मनाला अडकले तेव्हा हातामध्ये तलवार घेऊन सगळ्यांना म्हणते की तुम्हाला शिवाजीला सोडता येते, मी द्या माझं तलवार, मी रणांगणी जाणार, असं म्हणाली जिजाबाई. शहाजी राजाला खंबीरपणाने सांगणारी, मी इथेच राहणारे आणि इथेच मी मुलाला जन्म देणारे, मी बाहेरचा आश्रय घेणार नाही, अशी ही जिजाबाई. असे वेगवेगळे गुण आहेत. पण आज आपल्याला जी गरज आहे ती त्यांच्या मातृत्वाची. ती राजाची आई आहे म्हणून राजमाता नाही, ती राष्ट्राची माता तर आहेच म्हणून अशी ती राष्ट्रमाता नाही, तर खरी खुरी कर्तव्य दक्ष आणि मुलाला खंबीरपणाने सगळं सोसण्याची ताकद देणारी अशी सामर्थ्यवान आई आहे. आणि ह्या मातृत्वाची आज गरज आहे. नमस्कार. 18 जून 1858, 163 वर्ष झाली. रणरागिणी स्वातंत्र्य लक्ष्मी झाशीची राणी इंग्रजांशी लढता लढता या दिवशी अमर झाली. घोड्यावर होऊन स्वार, हातात नंगी तलवार, खणखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडीत पाडीत ती वीर इथे आली. कडकडा कडाडे बिजली, शत्रूची लष्करे थिजली, ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली. अतुल्य पराक्रम करून भारताच्या इतिहासात जिचं नाव अजरामर झालं, त्या राणी लक्ष्मीबाईला विनम्र अभिवादन. झाशीची राणी म्हणजे मनकर्णिका तांबे. 1835 तिचा जन्म झाला आणि तिचं लहानपण बिठूरला गेलं. रावसाहेब नानासाहेब पेशव्यांबरोबर त्या ठिकाणी तिने युद्धशास्त्राचे धडे घेतले. बाला गुरु यांच्याकडे ती युद्धशास्त्र शिकली. त्याचप्रमाणे तात्या टोपे
यांच्याकडे अश्वविद्या शिकली. या झाशीच्या राणीचं राणी म्हणून ती नेवाळकरांच्या घरात आली. परंतु गंगाधरराव नेवाळकरांचं निधन झाल्यानंतर नंतरच्या 5 वर्षात 17 वर्षाची अवघी राणी होती त्यावेळेला, तिने झाशीचा राज्यकारभार पाहिला, प्रजेला आपलंसं केलं आणि त्याचप्रमाणे इंग्रजांशी 2 हात केले. हिमतीने 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये ती सामील झाली होती. अनेक विविध गुण आपल्याला जे आज मॅनेजमेंट हे आज एक महत्त्वाचा भाग आहे आपल्या शिक्षणामधला, त्यातले अनेक गुण आपल्याला या राणीमध्ये एकवटलेले दिसतात. त्यामुळे झाशीची राणी हिचं नियोजन कौशल्य याच्याबद्दलच आज आपण थोडासा विचार करणार आहोत. मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन आणि ह्याच्यामध्ये मनुष्यबळ विकास HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा महत्त्वाचा भाग आहे. लहानपणापासून राणी मोठी लाघवी होती. रावसाहेब पेशव्यांचे वडील म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे यांची अतिशय लाडकी अशी ही मनू. त्याचबरोबर तिच्या ज्या मैत्रिणी होत्या सुंदर, मुंदर आणि काशी, या आपल्या मैत्रिणींना सुद्धा तिने शस्त्रविद्या शिकवली होती आणि अश्वारोहण सुद्धा त्या मैत्रिणी जाणत होत्या. पुढे नेवाळकरांच्या घरात आल्यानंतर सुद्धा राणीच्या भोवती असणाऱ्या सेविकांना ती आपल्या मैत्रिणी समजत होती आणि तिने नेवाळकर असतानाच एक महिलांचं पथक उभं केलं होतं. अश्वविद्येमध्ये राणी अतिशय चतुर होती. अश्वपरीक्षेमध्ये तर भारतभर जे 3 महत्त्वाचे अश्वपरीक्षक होते त्यात रावसाहेब, नानासाहेब पेशवे आणि तिसरी ही झाशीची राणी लक्ष्मीबाई होती. गंगाधरराव नेवाळकरांच्या निधनानंतर ज्या वेळेला राज्याचा कारभार राणी पाहत होती त्यावेळेला तिने तिथल्या लोकांना आपलंसं केलं. रात्रीच्या वेळी गावभर एक रपेट मारून गरजू लोकांना त्यांच्या ज्या आवश्यक गोष्टी होत्या, थंडीच्या दिवसात गरम कपडे होते, काहींना अन्न हवं होतं, अशा लोकांना तिने त्या सेवा पुरवल्या होत्या. आणि त्याचबरोबर प्रजेचा स्वाभिमानही तिने जागवला होता. 6 जून या दिवशी जेव्हा स्वातंत्र्य सैनिकांनी झाशी पुन्हा जिंकली, नेवाळकरांनंतर गेल्यानंतर राणीला इंग्रजांनी तनखा घ्यायला लावलं, राज्यावरून काढून टाकलं, झाशीवर युनियन जॅक फडकवला. पण त्यानंतर 1857चा उठाव झाला आणि आपल्या सैनिकांनी झाशी जिंकलं, राणीचा पुन्हा राज्याभिषेक केला आणि या ठिकाणी राणीचं लोकांची निवड करण्याचं, त्यांच्याकडून योग्य काम करण्याचं कसब आहे ते पणाला लागलेलं दिसतं. आणि तिथे राणींनी मात्र लक्ष्मणराव यांना पंतप्रधान केलं, आपले वडील मोरोपंत तांबे यांना कोषाध्यक्ष केलं आणि त्याचप्रमाणे खुदाबक्ष जो गोलंदाजीमध्ये तरबेज होता त्याला सुद्धा आपल्या तोफांची सगळी जबाबदारी दिली आणि सगळं ॲनिमेशन, सगळा शस्त्रगोळा हे दारुगोळ्याचं काम तिने त्यांच्याकडे केलं. याचबरोबर या काळामध्ये ललिता बक्षीचं सामर्थ्य ओळखून ललिता बक्षीला तिने सरदार बनवलं. आपल्या फौजेला जेव्हा लढण्यासाठी ती प्रेरणा देत होती त्यावेळेला ती त्यांना सांगत होती की तुमच्या विधवांचं आम्ही पुढेही रक्षण करू. तिच्याकडची माणसं अशी तरबेज होती की दक्षिण बुरुज कोसळल्यानंतर ब्रिटिशांना वाटलं की आपण आता झाशीच्या किल्ल्यात प्रवेश करू, पण रातोरात राणीच्या लोकांनी तो दक्षिण बुरुज बांधून टाकला आणि त्यावेळेला इंग्रजांना राणीच्या सामर्थ्याची थोडीशी चुणूक लक्षात आली. याचबरोबर मनी मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा भाग मॅनेजमेंटमधला आहे. अर्थव्यवस्था, कारण अर्थव्यवस्थेवरच तर सगळं राज्य चालतं. आणि झाशीच्या राणींनी ज्या वेळेला राज्यकारभार पाहायला सुरुवात केली त्यावेळी गंगाधररावांवर अनेक लोकांचं कर्ज होतं. राणींनी सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवलं, ज्यांचं कर्ज थोडं होतं त्यांचं कर्ज फेडून टाकलं आणि ज्यांच्या जास्त रकमा होत्या त्यातली काही भाग त्या लोकांना देऊन त्या व्यापाऱ्यांना तिने आश्वस्त केलं की आम्ही हळूहळू आपलं कर्ज फेडू. आणि अशा तऱ्हेने अर्थव्यवहाराचं नेमकेपण हे राणीच्या लक्षात आलेलं होतं.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या पुढची तिसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट. योग्य वेळी योग्य निर्णय करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. ज्या वेळेला राणीचं राज्य इंग्रजांनी खालसा केलं त्या वेळेला राणीनी आपली जी सगळी दौलत होती, जो खजिना होता, तो वरतीच खड्डे खणून त्यामध्ये पुरून ठेवला होता. आणि ज्या वेळेला 11 दिवस सर यू रोजशी लढल्यानंतर राणीनी ते झाशी किल्ला सोडायचा निर्णय घेतला, त्यावेळेला तिने खजिना आपला जो होता, त्यानंतर तिने वर्षभर तो खजिना वापरायला घेतला, पण पुन्हा जो खजिना तिच्याकडे होता तो मात्र इथे पुरून न ठेवता तिने तो खजिना एका हत्तीवर ठेवला, आपल्या वडिलांना त्याच्याबरोबर दिलं आणि भोवती 250 घोडेस्वार देऊन हा खजिना तिने त्या रातोरात झाशीमधून हलवलेला होता. हे जे वेळेचं भान असतं, ज्या शेवटच्या दिवशी 10 दिवस सर यू रोज राणीशी लढत होता, परंतु ज्या वेळेला तिचा दारुगोळाच सगळा पेटला, पाण्याची टाकी व्हायला लागल्या, पाणी नाहीसं झालं, तेव्हा राणीला क्षणभर तिने रात्री आपल्या सैनिकांसह इथे स्वतःच्या जीवनाचा अंत करावा असं तिच्या मनात आलं. पण तिच्या मनात आलं की त्याचबरोबर की नाही, वेळ आली तेव्हा राणा प्रतापनी सुद्धा तिथून बाहेर पडणं याला महत्त्व दिलंय. शिवाजी राजांनी तर अशा तऱ्हेच्या खेळी अनेकदा केलेल्या आहेत आणि मग त्यावेळेला राणीनी झाशी किल्ला सोडायचा निर्णय घेतला. हेही तिच्या वेळेवर योग्य निर्णय घेणं हा महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या क्रांतिकारकांनी झाशीचा किल्ला घेतला तेव्हा त्यांनी तिथल्या इंग्रज लोकांच्या हत्या करण्याला सुरुवात केली, तेव्हा मात्र राणीचं स्त्री पण जागं झालेलं आहे आणि राणीनी इंग्रज महिलांना आणि मुलांना आपल्याकडे आसराही दिलेला आहे. तेव्हा योग्य वेळी माणुसकी दाखवणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे झाशीच्या राणीचं एक महत्त्वाचं गोष्ट आहे. युद्धक्षेत्र, त्यावर ती ज्या प्लेसवरती लढते त्या युद्ध क्षेत्राचं रक्षण करणं हाही राणीचा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. ज्या वेळेला या 6 जून 57 रोजी राणी पुन्हा झाशीच्या किल्ल्यात आली तेव्हा इंग्रजांनी निकामी केलेल्या 22 तोफा तिने ताबडतोब दुरुस्त करून घेतल्या. तोफगोळ्यांची निर्मिती करण्याचं काम सुरू केलं आणि त्याचबरोबर कोणालाही दिसणार नाही अशा चिंचेच्या बनामध्ये तिने दारुगोळा निर्माण करण्याचा डंक उभा केला. तेव्हा हे युद्धभूमीतल्या ज्या गोष्टी आहेत, किंवा यू रोज 6 मार्चला निघाला होता आणि त्याला झाशीपर्यंत पोचायला महूहून निघाला, अवघं 300-400 किलोमीटरचं अंतर, पण त्याला झाशीला पोचायला 20 मार्च उजाडला. तेव्हा ही 6 जानेवारी ते 20 मार्च एवढं अंतर कापायला यू रोजला एवढा वेळ लागला, कारण वाटेत राणीने अनेक ठिकाणी अडथळे उभे केलेले होते. माळवा मोठा सुपीक प्रांत, पण झाशीच्या हद्दीत तो शिरता असलेल्या सगळ्या शेतांना तिने आगी लावलेल्या होत्या आणि त्या आगीच्यामुळे यू रोजच्या फौजेला पुढे यायला तर उशीर झालाच, पण त्याच्याही नंतर त्याला त्या ठिकाणी दाणा पाणी सुद्धा मिळणार नाही याची व्यवस्था राणीने केली. ही आग लावणं याला दग्धभू धोरण असं म्हणतात आणि हे युद्धक्षेत्रातलं एक धोरण राणीने लावलं आहे. प्रत्यक्ष भूमीवर युद्ध करणं ही जी महत्वाची गोष्ट आहे ती घनगर्ज म्हणजे कडक बीज आणि कडक बिजली अशा 2 तिच्या तोफा होत्या. आणि त्याचबरोबर युद्ध चालू असताना 21 मार्चला यू रोजनी झाशीवरती हल्ला केला आणि 31 मार्च पर्यंत 11 दिवस राणी हा किल्ला लढवत होती आणि सतत सर्व बुरुजांवरून ती फिरत होती, लोकांना पाठिंबा देत होती. कोणी दमलं थकलं असेल तर पाण्याची व्यवस्था करत होती. गौस खाननी जेव्हा पराक्रम केला, आपली देवळं वाचवली, त्यावेळेला तिने गौस खानला सोन्याचं कडं देऊन त्याचा सत्कार सुद्धा केलेला आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी लोकांना अधिक कामासाठी प्रेरित करणं हे जे महत्वाची गोष्ट आहे ती राणी जाणत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं काम, वर्क मॅनेजमेंट, आपलं काम कसं करायचं, आपण लढायचं कसं, हेही राणीचं कसब आहे. 10व्या दिवशी जेव्हा आपल्याकडचा ओरछा दरवाजा पडला झाशीचा, तेव्हा मात्र आणि दारुगोळ्याचा डंक पेटला, तेव्हा राणी आपल्या 1500 स्वारांना घेऊन तडक इंग्रजांच्या फौजेमध्ये शिरली आणि त्या ठिकाणी तिने शेकडो
तिने आणि तिच्या सैन्याने शेकडो ब्रिटिशांना पाणी पाजलं आणि पुन्हा राणी किल्ल्यामध्ये आली आणि मग योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी फेकला तटावून घोडा आणि राणी त्या ठिकाणी कालपीच्या दिशेने जायला लागली. राणी झाशीमधून निसटली आणि त्यानंतर राणीनी जो काही पुढचे 2 महिने पराक्रम केलेला आहे 31 मार्च पासून ते 18 जून पर्यंत, तो अद्वितीय आहे. म्हणजे पेशवे सुद्धा लढायला तयार नव्हते, पेशवे सुद्धा मौज मस्तीत होते, आपला राज्याभिषेक करण्यामध्ये रावसाहेब गुंग होते. त्यावेळेला राणी मात्र ब्रिटिशांशी झुंज देत होती, ब्रिटिशांची 2 हात करत होती आणि राणीचं हे एवढं मोठं शौर्य पाहून ब्रिटिश स्तंभित झाले होते. सर ह्यू रोजनी राणीच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे आणि अनेक ब्रिटिश लेखकांनी राणीबद्दलचं कौतुक करताना अशी राणी, एक राणी आमच्या देशात झाली असती तरी आम्ही खूप काही वेगळं करून दाखवलं असतं, अशी कबुली दिलेली आहे. हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क म्हणून झाशीच्या राणीचं कौतुक झालेलं आहे आणि स्त्रियांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारी ही झाशीची राणी. त्यामुळे जेव्हा सुभाषबाबूंनी आपली आझाद हिंद फौज उभी केली तेव्हा त्यातलं जे महिलांचं दल होतं त्याला सुद्धा झाशी राणी रेजिमेंट असं नाव दिलं. अवघ्या 22व्या वर्षी झाशी अमर झाली, आपले प्राण ठेवले, 2 हातांनी ती द्विहस्त खड्ग करत रणांगणामध्ये लढत होती. आणि आज सुद्धा आपल्या मुलींना जर असं तऱ्हेचं केवळ लढण्याचं नव्हे, आयुष्याच्या या रणसंग्रामात लढण्याचं आत्मिक बळ राणीपासून त्यांनी घेतलं पाहिजे, तर येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना आपण निश्चितपणे सामना देऊ शकू, हा आत्मविश्वास आपल्या सर्वांमध्ये जागा होईल. झाशीच्या राणीचं पुण्यस्मरण हे आपल्यासाठी जसं अवघड आहे तसंच आवश्यकही आहे. तांब्यांच्या पुन्हा त्या पहिल्या कवितेच्या 2 ओळी, रे हिंद बांधवा थांब यास्तळी, अश्रू 2 ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशी वाली. राणीला विनम्र अभिवादन. नमस्कार. ज्येष्ठ समाज सुधारक, साहित्यकार, संपादक, पत्रकार कैलासवासी गोपाळ गणेश आगरकर यांचा आज 126वा स्मृतिदिन. त्यांना आपल्या सर्वांतर्फे सश्रद्ध अभिवादन. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार, समाजसुधारक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जगतातील आगरकरांचं योगदान फार मोठं आहे. गोपाळ गणेश आगरकर यांची जनमानसातली प्रतिमा म्हणजे एक तळमळीचा समाजसेवक, तळमळीने कार्य करणारा कार्यकर्ता, समाज सुधारक, समाज प्रबोधक, समाज परिवर्तनाचा कट्टर पुरस्कर्ता आणि विवेकाबरोबरच बुद्धी प्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ सेवक अशी आहे. आगरकरांचा जन्म टेंभू, सातारा इथे 14 जुलै 1856 मध्ये झाला आणि 17 जून 1895 मध्ये वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आगरकरांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्याची झळ आगरकरांच्या शिक्षणाला सतत लागत राहिली. आगरकरांना मॅट्रिक पर्यंत शिक्षण सुद्धा 3 गावात घ्यावं लागलं. शिक्षणाची सुरुवात कराडमध्ये झाली, नंतर रत्नागिरी आणि मॅट्रिकच्या वर्षी ते अकोल्याला होते. त्यांचा हा प्रवासही फार सोपा नव्हता. शाळेचा खर्च, वह्या पुस्तकं यासाठी लागणारी मदत, काही आर्थिक अडचणी, या सगळ्यांना ते तोंड देत राहिले. आणि या लहान वयामध्ये सुद्धा कुठे कंपाऊंडरचं काम, कुठे कारकुनी, तर कधी माधुकरी मागून त्यांनी जिद्दीने आपलं शिक्षण पुरं केलेलं होतं. आगरकरांच्या बद्दल बोलताना आचार्य जावडेकरांनी असे गौरवोद्गार काढले आहेत की आगरकरांसारखा सर्व त्यागी, करारी, सत्यानिष्ठ, देशभक्ताच्या कोटीत गणला जाईल असा एकही बुद्धिवादी सुधारक
हिंदुस्थानातल्या इतर प्रांतात झालेला नाही. जावडेकरांनी आगरकरांचा या शब्दात गौरव करावा हे फार महत्वाचं आहे. आपल्या पुरोगामी विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी जे चळवळीचे प्रयत्न केले तो म्हणजे एक दिव्य यज्ञ होता असं ते म्हणतात. आगरकरांचं शिक्षण असं 3 गावी झालं. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा तर त्यासाठी पुन्हा फीची अडचण होतीच. निबंध स्पर्धेमध्ये मिळालेले बक्षिसाचे 50 रुपये, शाळेतल्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी वर्गणीचे गोळा केलेले 50 रुपये, वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळालेले 60 रुपये, एवढीच रक्कम त्यांच्याकडे होती. पण त्याच वेळेला या गुणी विद्यार्थ्याला केरू नाना छत्रे यांनी त्यांची पहिल्या वर्षाची संपूर्ण फी देऊन ही एक त्यांची आर्थिक नड भागवलेली होती. आगरकर उच्च शिक्षणासाठी BA झाल्यानंतर पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर तिथे त्यांनी MA या पदवीसाठी प्रवेश घेतला. त्याच कॉलेजमध्ये बाळ गंगाधर टिळक यांचा आणि त्यांचा परिचय झाला. आगरकर MA करत होते तर टिळक त्याच काळामध्ये LLB ची पदवी करत होते. आगरकर आणि टिळक या दोघांच्या मैत्रीचं मूळ त्यांच्या मनातला राष्ट्रप्रेम आणि आपल्या राष्ट्रासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही सबळ तळमळ होती. हळूहळू यांच्यामध्ये मैत्री वाढत गेली. समविचारी होते आणि आगरकर पहिल्या दर्जामध्ये MA पास झाले. आगरकरांच्या आई वडिलांनी अत्यंत हलाखीचे दिवस काढलेले होते. त्यामुळे मुलगा MA झाल्यानंतर साहजिकच आगरकरांच्या आईच्या मनामध्ये आशा निर्माण झाली की आता आपला मुलगा मामलेदार होईल, सरकारी कचेरीमध्ये मोठं स्थान मिळेल, चांगला पगार मिळेल आणि 4 सुखाचे दिवस आपल्यालाही आणि त्यालाही येतील. आगरकर जेव्हा MAचा निकाल घेऊन घरी आईला सांगायला आले तेव्हा साहजिकच त्यांनी आपल्या मनातले हे विचार बोलून दाखवले. पण आगरकरांनी त्यांना सांगितलं की आई, मी शिकलेलो आहे, मला चांगली नोकरी मिळेल, सरकार दरबारी नोकरी मिळेल, मला मानही मिळेल, पण आई मला आयुष्यभर त्याच्यामुळे समाधान लाभणार नाही, मी आयुष्यभर असमाधानीच राहील. आगरकरांच्या आईंनी आपल्या मुलाच्या मनातले हे विचार जाणून घेतले आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी त्याला आशीर्वाद दिले. आगरकरांनी मनात निश्चयच केलेला होता की आपल्याला सरकारी नोकरी किंवा नोकरीमध्ये स्वतःला बांधून घ्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांना शिवाजीराव होळकरांचा त्यांच्यावरती विशेष लोभ असल्यामुळे 400 रुपये पगाराची नोकरी त्यांना त्या काळामध्ये स्वीकारण्याची विनंती केली. आगरकरांनी ती नम्रपणे नाकारली, कारण त्यांना आपलं समाजसेवेचं, समाज सुधारणेचं स्वप्न हे अधिक महत्वाचं, अधिक मोलाचं होतं. किंबहुना त्यांनी त्यांच्यापुरतं ते त्यांचं जीवित कार्यच ठरवलेलं होतं. टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मिळून इंग्रजी भाषेतून मराठा आणि मराठीतून केसरी ही 2 वृत्तपत्र सुरू केली. मराठाचे संपादक लोकमान्य टिळक होते तर केसरीचे संपादक आगरकर होते. दोघाही मित्रांनी आगरकर आणि टिळक यांचं घणाघाती लेखन आपापल्या वृत्तपत्रामध्ये सुरू झालं. आरंभी वृत्तपत्राचा खप अतिशय कमी होता. अल्पकाळातच त्याची संख्या हजारावर आणि काही दिवसातच ती 4700 पर्यंत गेली. याचं श्रेय बरचसं आगरकरांनाच जातं. टिळकांचं लेखन राष्ट्रवादी, ते स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, तर आगरकरांचं लेखन हे समाजवादी, समाज परिवर्तनाचं, समानता, सामाजिक स्वातंत्र्य याविषयी संपादकांमध्ये आपल्या ते लिहित असायचे. दोघांनाही अन्यायाची अतिशय चीड. टिळक आणि आगरकर कुठेही अन्याय पाहिला की त्याबद्दल लेखनही करायचे आणि कृतीत सुद्धा ते मदतीला जायचे. याच त्यांच्या स्वभावामुळे आणि उभयतांनीही आपापल्या वृत्तपत्रांमध्ये लेखन केल्यामुळे कोल्हापूर महाराजांच्या हक्क प्रकरणी
दिवाण बर्वे यांची जी केस झाली त्या केसमध्ये आगरकर आणि टिळक दोघंही गोवले गेले आणि परिणामस्वरूप या दोघांना सरकार तर्फे 101 दिवसाची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. आगरकर आणि टिळकांची रवानगी डोंगरीच्या तुरुंगामध्ये झाली. ही शिक्षा सुद्धा एक प्रकारे त्यांच्या पथ्यावरच पडली. या 100 दिवसाच्या एकत्र निवासामध्ये आपला देश, आपला समाज, आपला धर्म यासाठी आपण काय काय करू शकतो, कसं कसं करू शकतो याबद्दलच्या रात्रंदिवस चर्चा आणि विचारमंथन झालं. दोघंही तुरुंगातून बाहेर आले आणि आगरकरांनी एक महत्वाची गोष्ट या 101 दिवसात केली होती, ती म्हणजे शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचा त्यांचा जो अनुवाद अर्धवट राहिलेला होता, ज्याचं नाव विकार विलसित आहे, तो अनुवाद त्यांनी या 101 दिवसामध्ये पूर्ण केला. डोंगरीच्या तुरुंगातून सुटका होऊन दोघं बाहेर आले आणि आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातले आमचे 101 दिवस हा एक बृहत लेख लिहिला. पुढे तो पुस्तक रूपातून प्रकाशित झाला. या आपल्या डोंगरीच्या 101 दिवसाच्या सहवासाबद्दल टिळकांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की आता आमच्या दोघांमध्ये लपवण्यासारखं काहीही राहिलं नव्हतं. आपापल्या मनातले भविष्यातले सगळे बेत त्यांनी सांगितले होते, कार्याची रूपरेखा आखली होती आणि त्याप्रमाणे दोघंही आपापल्या क्षेत्रात कामाला लागली. आगरकर आणि टिळक एकाच वाड्यात राहत असत, त्यामुळे त्या दोघांच्या पत्नींचीही आपापसामध्ये दाट मैत्री होती. चिपळूणकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली 1880. टिळक आणि आगरकर दोघंही तिथे शिक्षक म्हणून कामाला जायला लागले, पण टिळकांनी लगेचच ती नोकरी सोडली. नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. टिळक आणि आगरकर तिथेही चिपळूणकरांच्या बरोबर होते. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर्फे फर्ग्युसन कॉलेज स्थापन झालं. आगरकरांनी तिथे प्राध्यापकाची कार्य करायला सुरुवात आली आणि पुढे ते याच कॉलेजमध्ये प्राचार्य पदावरतीही पोहोचले. पण टिळक मात्र तिथूनही बाहेर पडलेले होते. आगरकर केसरीचे संपादक असल्यामुळे त्यात रोजचं संपादक आगरकर लिहायचे. आगरकरांचे राष्ट्रीय विचार टिळकां इतके प्रखर होते, पण मुळामध्ये त्यांच्या मनाचा कल हा समाज सुधारणेकडे होता. त्याचं एक कारण असं की आगरकरांना माहिती होतं की आपला समाज आज्ञ आहे, आपल्यामध्ये वर्णभेद आहे, जातीभेद आहे, ग्रंथ प्रामाण्य आहे, धर्म प्रामाण्य आहे, हे अनेक दोष आहेत आणि जोपर्यंत हे दोष आपल्या समाजामध्ये आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणं शक्य नाही. त्यामुळे आपल्या समाजाच्या आधी विचारांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, बदल झाली पाहिजे, हा महत्वाचा भाग. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळवता येईल. आगरकरांच्या निबंधाचे विषय सुद्धा असेच असायचे. सामाजिक समता, स्त्री पुरुष समानता, विज्ञान निष्ठा, स्त्रियांना शिक्षण, बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींचे विवाहासाठी संमती वय, वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, रूढी, परंपरा, धर्मांधता, अंधविश्वास या विषयांवरती आगरकर आपले विचार मांडायचे. एवढंच नाही, यातल्या त्यांना न पटणाऱ्या गोष्टींवरती त्यांचे कडाडून वाकपाट सुटायचे. या विषयांच्या बरोबरच नित्य जीवनातल्या अनेक गोष्टींवरची चर्चा आगरकरांच्या निबंधातून होती. स्त्री पुरुषांच्या समानतेबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल तर ते अत्यंत आग्रही होतेच. पण केवळ लेखनातून नाही तर अनेक सभातून आगरकरांनी हे विचार मांडले. तर त्याच वेळेला टिळक अनेक सभातून आपले राष्ट्रीय विचार मांडत होते. आगरकर भाषाप्रभू होते, उत्तम लेखक, संपादक, पत्रकार होतेच, तसे ते घणाघाती लेखन करणारे एक बिजुगिशू असे योद्धा पण होते, असं आपल्याला म्हणता येईल. आगरकरांच्या सगळ्या लेखनाचं मन, मूळ हे त्यांचं बुद्धिप्रामाण्यवाद हा होता. कोणतीही गोष्ट ते बुद्धीच्या कसावरती आधी तावून सुलाखून घ्यायचे.
त्याचं म्हणूनच म्हणणं असे की आधी आपल्या समाजाची मानसिक, शैक्षणिक सगळी तयारी करू. स्वराज्य आपल्याला नंतर मिळालं तर ते आपल्याला टिकवता येईल, अन्यथा आज्ञ समाजाकडनं मिळालेलं स्वराज्य टिकवताही येणार नाही, ही त्यांची मनोभूमिका होती. आगरकरांचा समाजवादी दृष्टिकोन आणि टिळकांचा राष्ट्रवादी दृष्टिकोन याच्यात नंतर नंतर विचारांची तफावत नाही पडली, परंतु ज्या दृष्टीने त्या दोघांचे प्रयत्न चालू होते त्या दृष्टीने आगरकरांच्या विचारांचा आपल्या कार्याला अडथळा येतो आहे असं टिळकांना वाटलं. त्याचं एक कारण होतं की त्या काळातला समाज धर्मनिष्ठा असणारा, रूढी परंपरा मांडणारा आणि पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती मांडणारा होता. आगरकरांच्या या लेखांमुळे जनमानसांचा त्यांना विरोधही होत होता. समाज सुधारणेच्या विरोधात असणारे लोक त्यांच्यावर कडाडून हल्ला करत होते. त्यांना अशीही आव्हानं देत होते की बघूया तुमचं वृत्तपत्र कसं बाहेर पडतं. ही सगळी समाजाची नाराजी पत्करून टिळकांना स्वातंत्र्यासाठी आपल्या समाजाला नाराज करून हा लढा पुढे नेता येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आगरकरांना सांगितलं की आगरकर, तुम्ही तुमचे विचार संपादकीयामध्ये न मांडता गोपाळ गणेश आगरकर या नावाखाली केसरी मधूनच पण स्वतंत्रपणे द्या. आगरकरांना ते किंचितसं पटलं आणि आगरकरांनी काही काळ केसरीमध्ये संपादकीया व्यतिरिक्त आपले स्वतंत्र लेखामध्ये विचार मांडायला सुरुवात केली. पण नंतर आगरकरांना तेही जाचक वाटायला लागलं आणि त्यांनी केसरीला रामराम ठोकला आणि लगेचच सुधारक हे स्वतःचं वेगळं असं वृत्तपत्र आगरकरांनी सुरू केलं. आगरकरांचे सुधारकातले विषय असेच होते: सामाजिक समानता, स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य आणि विशेषतः स्त्रियांचं संमती वय, धर्मप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, रूढी परंपरा या सगळ्यांना विरोध, वर्णभेद, जातीभेद व्यवस्था याला विरोध, स्त्रियांना अपमानित करणारे सगळे विषय, केशवपन, सोवळं ओळं, समाजात जे जे वाईट आगरकरांना दिसलं त्यावर आगरकर सुधारकांमध्ये लिहितच गेले. यामध्ये सगळ्यामध्ये गाजला तो आगरकरांचा संमती वयाच्या कायद्याचा विषय. मुलींचं लहानपणी लग्न व्हायचं, बालविवाह व्हायचे, त्या विधवा व्हायच्या आणि पुढचं सर्वच आयुष्य त्यांचं अंधकारामध्ये जायचं. त्यामुळे आगरकरांचा असा आग्रह होता की मुलीच्या विवाहाच्या वेळी किमान तिचं वय 14 वर्ष पूर्ण इतकं असावं, अर्थात ती सज्ञान असावी. समाजाला वारंवार पटवून सुद्धा ही गोष्ट पटत नव्हती. तेव्हा आगरकरांनी कायद्याकडे झेप घेतली की कायदा झाला तर समाज ऐकेल, म्हणून संमती वयाचा कायदा करण्याच्या दृष्टीने मलबारा सेठ जे प्रयत्न करत होते त्यांच्या बरोबर आगरकरही गेले. कालांतराने संमती वयाचा कायदा पास झाला आणि मुलींचं लग्नाचं वय भारतामध्ये सर्वत्र वय वर्षे 14 हे ठरलं. समाजातून या गोष्टीला अतिशय विरोध झाला. त्या विरोधात टिळक सुद्धा होते, पण टिळकांच्या आणि इतरांच्या विरोधामध्ये एक थोडासा फरक होता. टिळकांना संमती वयाबद्दल आक्षेप नव्हता. मुलगी सज्ञानच पाहिजे, लग्न मुलीचं 14 वर्षानंतरच झालं पाहिजे हे त्यांचंही ठाम मत होतं. पण सरकारने कायदा करून आमच्या धर्मामध्ये हस्तगत करू नये याबद्दल त्यांचा कटाक्ष होता. कालांतराने टिळकांची मुलगी जेव्हा लग्नाला आली तेव्हा टिळकांनी संमती वयाच्या कायद्याला विरोध केला असला तरी तत्वतः त्यांना 14 वर्ष हे संमती वय मान्य असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं लग्न हे वयाच्या 14 वर्षानंतरच केलेलं आहे. नित्यनैमित्तिक असे जे जीवनातले विषय होते तेही आगरकरांच्या निबंधांमध्ये होते. ते निबंध सार्वकालिक आहेत. थोडी परिस्थिती बदलेल परंतु त्यातले विचार हे सार्वकालिक आहेत. हे थोडंसं गंभीरपणे त्याचं वाचन केलं की आपल्याला पटेल. स्त्रियांचा पोशाख, सोवळ्याची मीमांसा, आमचे प्रेत संस्कार, हजामत, ग्रहण, पायात घालायचा जोडा,
अतिशय समाज जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण आगरकरांनी केलेलं होतं. या निरीक्षणाच्या मागे सर्व समाजाच्या सुखसोयींची चिंता आगरकरांची असायची. आगरकरांचा नुसता स्त्री शिक्षणावर भर होता असं नाही, तर आगरकरांची स्त्रियांचं जे शिक्षण आहे ते चरितार्थ संपादन करणारं असावं या दृष्टीनेही त्यांनी भरपूर लेखन आपल्या निबंधातून केलं आहे. आगरकरांचे हे लेख म्हणजे एक प्रकारे भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्याची सनदच होती असंही त्याचं काही ठिकाणी वर्णन केलं आहे. आगरकरांचा हा सगळा प्रचार चालू असतानाच विरोधकांनीही खूप जोर पकडला होता. त्या विरोधाच्या पातळ्या हळूहळू अतिशय खालच्या पातळीवर जायला लागल्या, वैयक्तिक पातळीवर यायला लागल्या. विचारांच्या पलीकडे जाऊन विरोधकांचा आगरकरांना इतका विरोध असे की आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई या तुळशी बागेमध्ये रामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जात असत. एकदा रस्त्यात उभं राहून एका आगरकरांच्या विरोधकाने त्यांना विचारलं, आगरकर, तुम्ही धर्म मानत नाही, तुम्ही नास्तिक आहात, मग तुमच्या पत्नी यशोदाबाई तुळशीबागेत रामाच्या मंदिरात कसं जातात? आगरकरांनी त्यांना हसत उत्तर दिलं, अहो, आधी मी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. यशोदाबाई त्यांच्या मनाला वाटेल ते करायला स्वतंत्र आहेत. मी त्यांना कुठल्याही गोष्टीत अडथळा आणणार नाही, कारण मुळामध्ये मला स्त्रियांचं स्वातंत्र्य मान्य आहे. हळूहळू काळ पुढे गेला आणि टिळक आणि त्यांच्या बरोबरचे राष्ट्रवादी यांचा आगरकरांवरती कडाडून हल्ला चालू झाला. हा पुष्कळदा वैयक्तिक असायचा. वाणीच्या द्वारे शब्दातून एकमेकांना दोन्ही पक्ष आगरकर टिळक अपशब्द बोलण्यापर्यंत, अपशब्द लिहिण्यापर्यंत हे दोघेही आपापल्या विचारावरती ठाम असल्यामुळे हल्ला करत होते. याच्या पुढेही जाऊन आगरकर आजारी असताना आगरकरांच्या विरोधकांनी जिवंतपणेच आगरकरांची प्रेतयात्रा काढली होती. आगरकरांनी ह्या कुठल्याही गोष्टी आपल्याला मनाला लावून दिल्या नाही. इष्ट असेल ते करणार हे आगरकरांचं पहिल्यापासूनचं धोरण होतं. टिळकांना समाज सुधारणा हवी होती, पण समाजाला दुखवायचं नव्हतं. आगरकरांना देशाचं स्वातंत्र्य पाहिजे होतं, पण ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आधी सक्षम असा समाज हवा होता. दोघांनाही दोन्हीही गोष्टी हव्या होत्या, पण त्या प्राप्त करण्याच्या त्यांच्या दिशा अगदी वेगळ्या होत्या. आगरकर केवळ वृत्तपत्रातच लिहित होते असं नाही. आपण त्यांना ज्येष्ठ साहित्यकार म्हणतो, तेव्हा त्यांचे श्रेष्ठतम ग्रंथही आपल्या डोळ्यापुढे असतात. डोंगरीच्या तुरुंगातले 101 दिवस याच्यामध्ये एक तुरुंगामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता, तिथे येणारे कैदी याबद्दलच्याही अनेक गमतीच्या गोष्टी या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. विकार विलसित हा शेक्सपियरच्या हॅमलेट नाटकाचा मराठीत उत्कृष्ट अनुवाद आहे. वाक्यमीमांसा हा विचार आगरकरांनी आपल्या लेखनामध्ये पहिल्यांदा मांडला आहे. हा विचार तोपर्यंत वाक्याच्या दृष्टीने भाषाचे सौंदर्य हा विचार तत्पूर्वी झालेला नव्हता. त्याच्यानंतर वाक्य विश्लेषण हा एक उत्तम व्याकरण ग्रंथ आगरकरांनी लिहिला. सुधारकातील निबंध, गोपाळ गणेश आगरकर लेख संग्रह आणि इतर अनेक लेखन संपदा हे आगरकरांनी आपलं सुधारकातलं काम करता करताच संपन्न केले. टिळक आणि आगरकर हे परस्पर विरोधी होते की एकमेकांना पूरक होते, याचा काही लेख वाचल्यानंतर आपल्याही मनात संभ्रम येऊ शकतो. कारण आगरकरांचा एक लेख आहे, त्याचं नाव आहे फेर जमाबंदी आणि लष्करी खर्च. यात आगरकर लिहितात, सामाजिक सुधारणेपेक्षा राजकीय सुधारणा महत्वाच्या. त्याच्या तुलनेने विधवांचं दुःख 1875, 76, 77चा दुष्काळ पाहिला की काहीच वाटत नाही. ब्रिटिशांचे अत्याचार, मिठावरील कर, जमिनीवरचा कर लावण्याकरता लोकांना लुबाडणं
सैनिकांचा खर्च, लष्कराचा खर्च यासाठी लोकांवरती जुलूम करणं, या सरकारी जाचापेक्षा विधवांना असलेलं दुःख कितीतरी कमी होतं. हे जेव्हा आगरकर म्हणतात तेव्हा टिळक आणि आगरकर या दोघांनाही सारखाच सन्मान देणारे, आदराने पाहणारे, आपण थोडक्यात त्यांचे भक्त असे म्हणू, त्यांच्या मनामध्ये संभ्रम पडायचा की कधी कधी आगरकर हे राष्ट्रवादी होतात, तर कधी कधी टिळक हे समाजवादी आणि समाज सुधारक होतात. आगरकरांचे शेवटचे दिवस अतिशय हालाखीचे गेले. जरी ते फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी असले तरी त्यांनी आईला जे सांगितलेलं होतं की मला समाजासाठी काहीतरी करायचंय आई, मला स्वतःच्या सुखाची काळजी नाही, मला आपला समाज सुधारायला हवाय. आपली संपूर्ण हयात आगरकरांनी समाज सुधारणेसाठीच कारणी लावलेली आहे. आगरकरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असे, त्यामुळे आगरकरांचा स्वाभिमान, शिवाय आगरकरांचा स्वाभिमान त्यांना कुणाकडूनही कुठलीही मदत घेऊ देत नसे. आगरकरांचा दम्याचा विकार बळावला. शेवटचे क्षण आगरकरांना आपल्या पुढे दिसायला लागले. तेव्हा आगरकरांनी आपल्या पत्नी यशोदाबाई यांना सांगितलं की उद्या माझं काही झालं तर माझ्या अंत्यविधीसाठी तुला लोकांच्या पुढे हात पसरावा लागणार नाही. मी माझ्या टेबलाच्या ड्रॉवर मध्ये 32 रुपये एका कागदामध्ये ठेवले आहेत. आगरकरांनी आपल्या अंत्यविधीचे पैसे सुद्धा आपल्या मृत्यूपूर्वीच तयारी करून ठेवलेले होते. आगरकरांची निष्ठा समाजाची वेगळी होती. आगरकर वेगळ्या प्रकारचं जीवन जगले होते. समाजासाठीच त्यांनी आपलं सगळं जीवन समर्पित केलेलं होतं. पण आगरकरांच्या पत्नीला हे दुःख अनेकदा जाणवलं आणि एका भावनिक क्षणी त्यांनी ते बोलून दाखवलं की आगरकरांनी आपलं संपूर्ण जीवन या समाजासाठी खर्च केलं, पण आगरकरांना कधीही त्याची दाद मिळाली नाही, त्यांना कुठलेही मान सन्मान मिळाले नाहीत आणि हे दुःख माझ्या उराशी कायम राहील. यशोदाबाईंचं बोलणं काही खोटं नव्हतं. समाज सुधारक म्हणून अनेकांचे पुतळे लागले. आजही आपण गावागावामध्ये समाज सुधारकांचे पुतळे पाहतो. त्यांनी जे कार्य केलं ते आगरकरांच्या पत्रकारितेने केलं. आगरकरांची भाषा, त्यातली परिणामकारकता यांनी समाज परिवर्तन घडलेलं आहे. आज आपण स्त्रिया ज्या अतिशय सक्षम आहोत, ज्याचे श्रेय आगरकरांनी सांगितलेल्या स्त्रियांचं शिक्षण हे त्यांच्या चरितार्थासाठी उपयुक्त असावं याचं फळ आहे असं आपल्याला नक्कीच मानायला हवं. पोशाखाच्या बाबतीतही आज जे स्वातंत्र्य आहे ते आगरकरांना अभिप्रेत होतं आणि म्हणूनच आचार्य जावडेकर जे म्हणाले की आगरकरांच्या कोटीचा एकही समाज सुधारक आणि तळमळीचा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये कधीही झाला नाही, हे अतिशय खरे आहेत. अतिशयोक्ती काहीही नाही. अनेक समाज सुधारक नंतरच्या काळामध्ये झाले. सर्वांचं योगदान सरकार दरबारी रुजू झालं. पण आज जर आपण पाहिलं तर मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये, सिलेबसमध्ये आगरकर हे कुठे असतात हे शोधून पाहावं लागेल. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासातल्या निबंध या प्रकरणामध्ये किंवा टिळक आगरकर पर्व या प्रकरणामध्ये आगरकरांवरती 2-3 पानं लिहिलेली आपल्याला आढळतात. तेवढाच काय तो आगरकरांच्या या भारतालाही सक्षम करणाऱ्या विचारांची मर्यादा इतकी कमी होत गेलेली आहे. साहित्य या दृष्टीने, भाषा या दृष्टीने, समाजसेवा, समाज सुधारणा, स्त्री स्वातंत्र्य, बुद्धी ब्राह्मण्यवाद या सगळ्याच दृष्टीने आगरकरांचं लेखन हे अतिशय उच्च दर्जाचं आहे. त्यामुळे जी श्रेय नामावळी भारतामध्ये आज मागल्या पिढीची घेतली जाते त्यामध्ये आगरकरांचं नाव सुद्धा अग्रगण्य असायला पाहिजे. आगरकरांच्या निधनाच्या नंतर काही वर्षांनी आचार्य अत्रे यांनी त्यांच्या नावाने एक सन्मान किंवा पारितोषिक सुरू केलं असं आपण म्हणूया आणि त्यानंतर एखाद्या दुसऱ्या संस्थेने
त्यांच्या स्मृत्यर्थ काही स्पर्धा आणि काही पुरस्कार हे दिलेले आहेत. आज आपण धुंडाळून पाहिलं तर किती मोठ्या सभा संमेलनं होतात समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये. काही निवडक नावं सोडली तर अनेक आगरकरांचे समाज सुधारक त्याखाली आपल्याला एकदम काळाच्या पडद्याआड गेलेले दिसतात. हे देशाच्या हिताच्या दृष्टीने बरोबर नाही. आणि मला अगदी कळकळीने सांगावंसं वाटतं की आजही आगरकर 125 वर्षापूर्वी जितका समाज सुधारणेला आवश्यक ते विचार सांगणारा, मार्गदर्शन करणारा असा एक ज्येष्ठ कार्यकर्ता होता. त्याचं समाज जीवन, त्याचं लेखन, त्याचं चरित्र समजून घेण्याची आवश्यकता होती, तेवढी आजही आहे. आणि आजही आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत एवढं सांगून मला ही संधी दिल्याबद्दल, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा अगदी अल्पशा वेळेमध्ये आगरकरांचा जीवनपट किंचित का होईना उलगडून पाहण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी कलाभिषेक परिवाराची अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.